हॅलो फ्रेंड्स, आज मी नाश्त्यासाठी बनवले आहेत आप्पे, जे की अतिशय मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार झाले आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी आप्पे हा अतिशय टेस्टी आणि हेल्दी ऑप्शन असतो। याची डिटेल रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। आप्प्यांसाठी मी सकाळीच 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडद डाळ भिजायला घातलेली आणि रात्रीच्या वेळेस मी त्याचं बॅटर रेडी करून घेत आहे। त्यात मी 1 मिरची, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि जिरं घातलं। त्यानंतर पूर्ण तांदूळ आणि डाळ मी मिक्सर मधून बारीक काढून घेतली। थोडंच पाणी टाकायचं त्यात आणि बॅटर हे रात्रभरासाठी फर्मेंटेशन साठी ठेवायचं। त्यानंतर सकाळी आपलं बॅटर खूप छान वर आलेलं असतं। सकाळच्या वेळेस आपण आप्प्यासाठी लागणारी चटणी रेडी करून घेऊया। त्यात मी ओलं खोबरं, शेंगदाणे आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत। यात मी मिरची घातलेली नाही, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची ऍड करू शकतात। हे मी माझ्या बेबीसाठी प्लेन काढून घेतलं आहे आधी। त्यानंतर मी जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालते त्याला। अशी आपली चटणी इथे रेडी झाली आहे। त्यात चवीनुसार मीठ टाका। सोबतच मी आता आप्प्यांमध्ये घालण्यासाठी काही मिक्स व्हेज आहेत त्या कट करून घेतल्या। त्यात मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आणि बारीक मिरच्या, कोथिंबीर टाकत आहे। त्यात सोडा आणि थोडं मीठ घालून बॅटरला चांगलं फेटून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी आहे। ते थोडं रेस्ट करायला ठेवायचं। तोपर्यंत आपण आप्प्याचं भांडं गॅसवर ठेवू आणि तेल लावून बॅटर आपण त्यात घालायचं। बारीक मंद आचेवर याला आपण शिजू द्यायचं। त्यानंतर शिजल्यानंतर दुसरी साईडला परतून घ्यायचं आणि परत आपण 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं। अशा प्रकारे आपले टम्म फुगलेले आप्पे रेडी झाले आहेत। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल।